शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी रोहित राजकर्ण घोडके, राहणार वसंत विहार, सोलापूर, हे फिर्यादीचे वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश शिरसाट, विकास बाळके, सुनील वाघमोडे व विद्युत सहाय्यक रियाज शेख असे मिळून सोलापूर रेल्वे स्टेशन गांधी पुतळ्यासमोर सरकारी लाईट पोल दुरुस्तीचे काम पाहत असताना यातील आरोपींनी फिर्यादीचे रामलाल चौक येथील कार्यालयात जाऊन फिर्यादीस व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर फोन करून शिवीगाळ करून, लाईट का बंद करता, तू कुठे आहेस सांग, तिथे येऊन तुला बघतो अशी शिवीगाळ आणि दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण करत यातील आरोपीने फिर्यादीस तुम्ही लाईट का चालू करत नाही म्हणून शिवीगाळ करत होता। तेवढ्यात आरोपी नामे बसवराज श्रीशैल तुपद याने फिर्यादीच्या गालावर जोरात चापट मारली। फिर्यादी सोबत असलेले कर्मचारी यांना देखील यातील दुसऱ्या आरोपीने तुला लाईट सप्लाय कधी चालू करणार ते सांग, थोड्या वेळात लाईट आली नाही तर तुमचे ऑफिस जाळून टाकतो अशी दमदाटी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपी नामे बसवराज श्रीशैल तुपद, बापू गोविंद कोकरे, राहणार काडदी चाळ, सोलापूर यांच्या विरोधात सदर बसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।